श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणाऱ्या सेवेकरींना सूचना. आपल्याला गुरुचरित्र वाचनाच्या आधी 1 दिवस आधी 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य द्यायचं आहे. दुसरं, 7 दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तिसरं, जमिनीवर चटई किंवा सतरंजीवर झोपायचे आहे. 1 धान्य अन्न जेवण करावे, म्हणजे चपाती, भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न आपल्याला 7 दिवस जेवायचे आहे. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. सेवेकराचे अन्न परान्न होत नाही. शक्यतो गाव वैस सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. 8 गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्र वचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. शक्यतो ॲसिडिटी, पित्त वाढणार यास्तव कडधान्य, डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज्य करावे. त्याबद्दल दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. काळे वस्त्र किमान 7 दिवस तरी वर्ज्य करावे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन करावे. या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, अर्थपीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे. परस्त्री माती समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करणे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार, कुलधर्म पालन होते का, कुलदेवीची उपासना होते का, या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायणाचे नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचा आणि नंतरच आपण पारायणाला बसा. चला तर, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.